इथं खेळत राहणारे साकारणारा तुझं स्वप्न सारं इथं खेळत राहणारे। खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खो खो संघाने आज रौप्य पदकावर मोहर उमटवली आणि ह्या यशाचा चौथ्यांदा खेलो इंडियाचं पदक जिंकले ते म्हणजे अश्विनी शिंदेने, अश्विनी आप्पासाहेब शिंदेने। खरं तर हे नाव नवीन नाही आहे, वर्ल्ड कप जिंकणारी ही खेळाडू, आपला नॅशनल गेम जिंकणारी खेळाडू, ह्या वर्षीचं तिसरं महत्त्वाचं मेडल आज तिच्या गळ्यात आपल्याला दिसणार आहे। खरं तर अभिनंदन तुझं, चौथ्यांदा खेलो इंडिया खेळतीये, या काय चौथ्यांदा काय अनुभव आहे खेलो इंडियाचा आणि यंदाची स्पर्धा कशी झाली? मी चौथ्या खेलो इंडियापासून आज 7व्या खेलो इंडियापर्यंत खेळत आले। चौथ्या खेलो इंडियाला सुवर्ण पदक होतं आणि 6व्या आणि 7व्याला पण सुवर्ण आणि 7व्याला ह्या वर्षी आम्हाला सिल्वर गोल्ड मेडल मिळाले। आमची इच्छा नसताना पण आम्हाला ते मिळाले, त्यामुळे आम्ही मुली सर्व नाराज आहेत आणि पुढल्या वर्षी आम्ही अजून जोरात प्रॅक्टिस करून आम्ही सुवर्ण पदक पटकावू। खरं तर शेतकऱ्याची मुलगी वडील आयुष्य काय नक्की शेती करतात, काय कष्ट घेतात, त्याचं स्वप्न देशाची काय खेळावं त्याचं सिद्ध करूया, काय सांगतो आई वडिलांच्या? माझे आई वडील शेतकरी आहे, त्यांची इच्छा होती की मी छान खेळावं, त्यांचं स्वप्न पूर्ण करून इंटरनॅशनल प्लेअर बनले आहे, त्यामुळे मला पूर्ण अभिमान आहे की माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं। धाराशिव सारख्या छोट्याशा जिल्ह्यात येऊन वर्ल्ड कप जिंकण्यात मोठी कामगिरी घेतली, तो काय प्रॅक्टिस करते, कोण कोच आहे? मी 2 टाइम प्रॅक्टिस करते। माझे गुरु डॉक्टर चंद्रजीत जाधव सर, प्रवीण बागल सर यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचले। त्यांचा पूर्ण सपोर्ट आहे मला, ते माझ्या आई वडिलांसाठी काळजी घेतात आणि त्यांच्यामुळेच मी आज इथे उभा आहे। 12वी शिकते, तुझ्या शेवटची खेलो इंडिया आहे, पण 4 पदकं जिंकली, आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना काय संदेश देशील? सर्वांना हे सांगेन की तुम्ही मेहनतीने प्रॅक्टिस करा, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा आणि कोचिंगचं नेहमी ऐका। भरपूर प्रॅक्टिस करा, कसून सरा करा आणि आई वडिलांची स्वप्न साकार करा, हे निश्चितच हा संदेश दिला आहे आपल्याला शिंदेनी आणि हा संदेश खेलो इंडियाचा खरं तर ब्रेक बनला आहे।